कारण मुदत खलास झाल्यानंतर काम सुद्धा चालू राहते. नगरसेवक वारंवार विनंती करते, वारंवार विनंती करते, काम होत नाही. हे सभागृह एवढा लाचार आहे का? अध्यक्ष साहेब उत्तर द्या माझ्या बोलण्याला. सभागृह एवढे लाचार आहे काय? नगराध्यक्ष प्रकाश शोगकर यांना माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शरद शेठ अगरवाल यांचा थेट सवाल. शेगाव नगर परिषदेत खडाजंगी. शेगाव नगर परिषद प्रशासनाकडून प्रभागातील कामाकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या मुद्द्यावरून शेगाव नगर परिषदेत 20 जुलै रोजी झालेल्या बैठकीत नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे समोर आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात झालेल्या या बैठकीत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शरद शेठ अगरवाल यांनी नगराध्यक्ष प्रकाश शोगकर यांना थेट जाब विचारला. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगर परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे वारंवार विनंती करूनही कामे होत नसल्याची नाराजी नगरसेवकांनी व्यक्त केली. नगरसेवकांनी सांगितलेली कामे नगर परिषद कर्मचारी गांभीर्याने घेत नसल्याचा आरोपही या बैठकीत करण्यात आला. याच मुद्द्यावरून शरद शेठ अगरवाल यांनी नगराध्यक्ष प्रकाश शोगकर यांना सभागृह एवढे लाचार आहे काय असा थेट सवाल केला. त्यांच्या या सवालामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. दरम्यान प्रभागातील कामे होत नसल्याच्या मुद्द्यावरून नगरसेविका सीमा प्रमोद ओवे यांचे पुत्र पियुष ओवे यांनी आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना जाब विचारल्याच्या घटनेचाही या बैठकीत संदर्भ आला. या घटनेनंतर पियुष ओवे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच कारवाईचा जाब शरद शेठ अगरवाल यांनी नगराध्यक्षांना विचारला. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आवाज उठवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो, मात्र प्रभागातील कामे वेळेवर होत नसतील तर त्याची जबाबदारी कोणाची? कामे न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कोणते कलम लावावे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याच बैठकीत नगर परिषदेतील संगणक अभियंता व आरोग्य विभागाचे प्रभारी अधिकारी प्रमोद खराटे हे कार्यालयात एसीमध्ये झोपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याच प्रकारावर नगरसेविका सीमा ओवे यांनी नगराध्यक्ष प्रकाश शोगकर यांना जाब विचारला. संबंधित कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई करण्यात आली? कारवाई झाली नसेल तर का झाली नाही असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. बैठकीदरम्यान नगरसेविकांनी सांगितलेली कामे नगर परिषद कर्मचारी करत नसल्याची नाराजी केवळ शरद शेठ अगरवाल यांनीच नव्हे तर इतर नगरसेवकांनीही व्यक्त केल्याचे समोर आले. त्यामुळे नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाचा अभाव आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडून आलेल्या नगरसेवकांनाच अधिकाऱ्याकडे वारंवार विनंती करावी लागत असेल तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे या चर्चेतून दिसून आले. प्रतिनिधी दीपक पौरकर, शेगाव, जिल्हा बुलढाणा. मुदत खलास झाल्यानंतर काम सुद्धा चालू राहते. नगरसेवक वारंवार विनंती करते, वारंवार विनंती करते, काम होत नाही. हे सभागृह एवढा लाचार आहे का? अध्यक्ष साहेब उत्तर द्या माझ्या बोलण्याचं. सभागृह लाचार नाही सगळं काम का होत नाही साहेब? माझ्या आई बहिणी रोज तुम्हाला बोलतात. तो पियुष तुम्हाला बोलला, त्याच्यावर 353 दाखल झाली, तर यांच्यावर कोणती 53 दाखल करायची अध्यक्ष साहेब? सभागृह बोलून राहिलं साहेब. तुम्ही कामाची आश्वासनच देता का? मागच्या मीटिंग मध्ये मॅडम बोलल्या त्या स्थगिती कशासाठी? कर्मचारी हिरवत डिपार्टमेंट हजर का नाही साहेब? आमचा कशाला पाहता? अरे अध्यक्ष साहेब मीटिंग जो आड़ा बैठक किया किए वहां पर आते मौजूद थे, फिर मैडम मौजूद थे वहां पर. क्या बोला कैसा उठा में वहां मीटिंग घ्यायच्या पास करून घ्यायच्या हे मुद्दा बघा. कर्मचारी डोका काढत आहे. साहेब समोर या, तुम्ही समोर या. चालू कामकाजामध्ये बाजारामध्ये बोला ना, काही बोला. अध्यक्ष काय डोका काढत आहे. कामाचा सगळं शेगाव परेशान आहे. अस्वच्छता नाही आणि वाया झालं पण नाव लोळत नाही. त्याच्यात पडला जाऊ गेले 2 नाळ लोळून राहिले ते 5 जोडले 1.5 महिना झाले पाणी खाली चाललं. साहेब तुम्ही झोपा पाहिजे. नागरिक पाणी कर्मचारी आमच्या नगर समाजात मुलांना काही मुलं काही सांगितलं, काही येऊन बोला तर 53. अरे तुम्ही तो 53 पेक्षा जास्त
लोक तुमच्याशी अध्यक्ष कारवाई पाहिजे साहेब. आम्ही येऊन बोललो, आमच्या तब्येता खराब करू, आमची विनंती आहे साहेब तुम्हाला. आणि काय कारवाई केली? अध्यक्ष साहेब लोक सोडून राहिले तुम्ही काय कारवाई करत आहे? व्हिडिओ क्लिप पण सगळ्यांना झोपलेले की अध्यक्ष साहेब, शाळा स्थलांतरित होऊन 15 दिवस झाले. 15 दिवसात अजूनही त्याचं खाली योजना नव्हती. आज माननीय साहेबांनी सकाळी तिथं पाठवलं, फक्त आरो सुरू केले. संध्याकाळपासून तिथे लेकर असतील तर पाणी घेऊन देतील तर ते घरून आणतील. शाळेच्या लेकराचं पाणी एका स्पॉटचं तर क्लिअर करा. पाणी पुरत नाही तर तो प्रश्न नगरपालिका आहे. मी थोडी इंजिनियर मी सांगतो मग मा पद्धत सांगतो ती ऐकायला तयार नाही. लेकरांच्या पाण्याचा विषय इथं तक्रारी येतात, आरोग्याचा विषय इथं तक्रारी येतात. हे सांगतात ढमूक झालं साफ नाही करा, उठल्याचं नाही त्याची कळले जातं. त्या लेकराच्या आरोग्याची खेळ मला यायच्या लेकराच्या आरोग्याची खेळ मग एवढं जर होतं तुम्ही ना अगोदर ढमूक शाळेचा तो विषय होता. तुम्ही प्रश्न तो झोपलेले होते का 4-5 महिन्यापासून, तेव्हा शाळा करायची होती. आज त्या लेकराच्या आरोग्याची खेळून मला त्याला जबाबदार कोण आहे? त्याच्यावर काय कारवाई केली?